दुसरे काहीच नाही. बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वावी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आलो स्वामी तुकया देवा यावर न करावा भेद जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. ते शिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्करणे आता लागून या पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. हा सुख सोळा सुखी नाही माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतून हरी. अकारण करुणावरून आले भक्त काम कल्पतरुण पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या अथंग करुणेने अथांग देन संप्राप्त संकीर्तना करता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा आपल्या वडिलांचं महत्व सांगणारा आजच्या संकीर्तना करता अभंग निवडला. विठ्ठला काय म्हणतात तुकोबारा अभंगातून गोड परंपरा सांगितली. माझ्या वडिलांची मिराशी. आपण सगळे शाळा शिकलेली माणसं आहे. मग काय म्हणतात मिराशी बद्दल? मिराशी म्हणजे परंपरा. काय परंपरा? हे देवा आमच्या वडिलांनी आमच्याकरता कष्ट केले आणि आम्ही सुद्धा त्यांच्याकरता कष्ट करावं ही आमची परंपरा आहे. परंपरा म्हणजे मिराशी आणि मिराशी म्हणजे परंपरा. हे आम्ही करावं. पण ही जर सेवा केली ही परंपरा जर जोपासली तर पांडुरंगा आम्ही जर आमच्या आई वडिलाची सेवा केली तर साक्षात तुझी सेवा केल्याचं पुण्य आम्हाला आई वडिलाच्या सेवेत मिळत. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. काय केलं आमच्या वडिलांनी आमच्या करता? उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे. आमच्या करता सगळं काही केलं आणि म्हणून आम्ही ते करणार. पण लोक हसतील आम्हाला. सेवा करत असताना आई वडिलाची सेवा करत असताना हसणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात वंश परंपरेनुसार जी सेवा चालत आली त्या सेवेला लाज बाळगायची नाही. तुका मुख लिहिता लाज कोण. उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे. विठ्ठला विठ्ठला